परिमिती व क्षेत्रफळ। या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिसतेय, ती आहे अ ब क ड। या ठिकाणी बाजू अ ब, बाजू ब क, बाजू क ड आणि बाजू ड अ या चारही बाजू समान लांबीच्या आहेत, म्हणजेच ही चौरसाकृती आहे। चौरसाची परिमिती बरोबर चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज। या ठिकाणी दिसतोय आपल्याला आयत। आयताची परिमिती बरोबर आयताच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज। हा आहे त्रिकोण। त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज। आता खालील आकृत्यांची परिमिती काढा। परिमिती बरोबर 1 + 4 + 1 + 4 बरोबर 10 सेमी। या आकृतीची परिमिती बरोबर 3 + 3 + 3 + 3 बरोबर 12 सेमी। परिमिती बरोबर 5 + 4 + 3 बरोबर 12 सेमी। पुढचा प्रश्न, एका आयताकार शेताच्या बाजू 150 मीटर, 120 मीटर, 150 मीटर आणि 120 मीटर आहेत, तर त्या शेताची परिमिती काढा। शेताची परिमिती बरोबर चारही बाजूंच्या लांबींची बेरीज। म्हणून शेताची परिमिती बरोबर 150 + 120 + 150 + 120 बरोबर 540 मीटर। यानंतर क्षेत्रफळ। पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचं मापन म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ। एखाद्या आकृतीचं सर्वांनी केलेलं मापन सारखंच यावं म्हणून 1 सेमी बाजू असलेला चौरस हे क्षेत्रफळाच्या मापनासाठी प्रमाणित एकक वापरतात। आकृतीचं क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर म्हणजेच चौ सेमी या एककात सांगतात। आता या ठिकाणी आपल्याला हा आयताकृती कागद दिसतोय। याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पहिल्यांदा त्यावर 1 सेमी बाजू असलेले चौरस तयार करू आणि आता या चौरसांची संख्या मोजू। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। चौरसांची संख्या आहे 10, म्हणून कागदाचं क्षेत्रफळ 10 चौरस सेमी। समजा आकृती मोठी असेल तर क्षेत्रफळ काढण्यासाठी 1 मीटर लांब बाजू असलेले चौरस तयार करायचे आणि 1 मीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ 1 चौरस मीटर म्हणजेच 1 चौ मी असं म्हणायचं। आता या ठिकाणी दिलेल्या आकृत्यांचं क्षेत्रफळ काढा। सगळे चौरस हे 1 चौरस सेमीचे आहेत। या ठिकाणी चौरसांची संख्या मोजू। 1 2 3 4 5 6। एका ओळीमध्ये 6 चौरस। 1 2 3 4 अशा 4 ओळी, म्हणून 6 × 4 बरोबर 24 चौरस, म्हणून क्षेत्रफळ बरोबर 24 चौ सेमी। या आकृतीमध्ये चौरसांची संख्या 1 2 3 4 5 6 7, म्हणून क्षेत्रफळ बरोबर 7 चौ सेमी। आता यानंतर घडणी म्हणजे नेट्स। या ठिकाणी आपल्याला पुठ्ठ्याची काही खोकी दिसतायत। ही खोकी कशी तयार करत असतील? जर आपण एका खोक्याच्या काही कडा कापल्या आणि तो सपाट केला तर त्यावरून आपल्याला त्याची घडण समजेल। या ठिकाणी या कडा कापल्या तर आपल्याला अशा प्रकारची घडण मिळते। आणि समजा या ऐवजी आपण वेगळ्या कडांवर कापलं तर वेगळी घडण मिळते का? हो, आपल्याला वेगळी घडण या ठिकाणी बघायला मिळते। म्हणजे विविध आकाराच्या खोक्यांच्या घडणी वेगवेगळ्या असतात।
आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।